नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे 19व्या शतकातील समाज आणि धर्मसुधारणा चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं नाव म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयीची माहिती आपल्यापुढे ठेवण्याकरता म्हणून आलेलो आहे. आधुनिक भारताचे महान तत्वचिंतक, समाजसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये, त्याबरोबरच धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा चळवळीच्या इतिहासामध्ये ज्यांचं नाव अजरामर झालेलं आहे, अशा स्वामी दयानंद सरस्वतींचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी मोरवी संस्थानातील काठियावाडजवळील टंकारा या ठिकाणी झाला. त्यांचं नाव मूळशंकर असं होतं. त्यांचे वडील अंबाशंकर तिवारी आणि आई यशोदाबाई हे घराणं अतिशय धार्मिक अशा पद्धतीचं, अत्यंत सनातनी, सामवेदी, शैव ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासूनच संस्कृताच्या अध्ययनाला त्यांनी सुरुवात केली आणि वयाच्या 14व्या वर्षापर्यंत जवळजवळ वेदांचं अध्ययन हे त्यांचं पूर्ण झालेलं होतं. आणि वयाच्या 14व्या वर्षीच त्यांच्या आयुष्यामधील एक क्रांतिकारी अशा स्वरूपाची घटना ही घडली, ज्या घटनेने त्यांचं जीवन, त्यांची विचार करण्याची पद्धती ही बदलून गेली. शिवरात्रीच्या दिवशी रात्र जागून काढण्यासाठी म्हणून अंबाशंकरांनी मूळशंकराला सोबत घेऊन ते शिवालयामध्ये गेलेले होते. आणि शिवालयामध्ये गेलेले असताना रात्र जागून काढायची होती आणि अशा स्थितीमध्ये भजन कीर्तन वगैरे करून करून सगळी जी काही मंडळी होती ती हळूहळू निद्राधीन झालेली होती. अंबाशंकर सुद्धा झोपी गेले, परंतु ईश्वर अवतीर्ण झाला त्यावेळेला आपण जाग असायला पाहिजे अशा प्रकारची एक भावना असलेल्या, बालसुलभ भावना असलेल्या या मूळशंकराने मात्र झोपेच्या आहारी न जाता तो जागा राहिला. मंदिरातील शिवपिंडीकडे त्याचं लक्ष होतं आणि सगळे लोक हळूहळू झोपी गेलेले आहेत, शांतता सर्वत्र पसरलेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मंदिरामध्ये एक उंदीर हा बिळातून बाहेर येतो आणि शिवाला दाखविलेला जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य खायला लागतो. तो पिंडीवरून इकडून तिकडे फिरतो आहे, मलमूत्र करतो आहे आणि तो सगळं शिवाला दाखविलेला नैवेद्य खातो आहे. हे चित्र ज्या वेळेला मूळशंकराने पाहिलं त्यावेळेला मूळशंकराच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्या मनात असा विचार आला की जो स्वतःच्या नैवेद्याचं रक्षण करू शकत नाही तो भक्तांचं रक्षण काय करणार? असा सर्वशक्तिमान परमेश्वर आणि असा हा परमेश्वर जर आपल्याला दाखविलेल्या नैवेद्याचं रक्षण करू शकत नसेल तर तो भक्तांचं काय रक्षण करणार, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला. आणि त्यांनी अंबाशंकरांना म्हणजे आपल्या पित्यांना आपल्या मनामध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं मागितली, परंतु समाधानकारक उत्तर अंबाशंकर त्यांना देऊ शकले नाही. परंतु या घटनेने मूळशंकराच्या मनामध्ये देव आणि धर्म याविषयीचं चिंतन हे सुरू झालं. त्यानंतर आणखी 1-2 घटना त्याच्या आयुष्यामध्ये ज्या घडल्या, ज्या घटनेने जीवनाकडे पाहण्याचा, अध्यात्माकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला. वयाच्या 18व्या वर्षी मूळशंकराच्या लहान बहिणीचं निधन कॉलरानं झालं. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याच्यावर खूप प्रेम करणारे असे जे त्याचे काका होते त्या काकांचंही कॉलऱ्याच्या या आजारामध्ये निधन झालं. या दोन्ही घटनांचा मोठा प्रभाव हा मूळशंकरावर पडला आणि मग त्याला असं वाटायला लागलं की जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहण्यात काही अर्थ नाही, तर मृत्यूच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा आपल्याला मिळेल याविषयीचा विचार हा मूळशंकर करायला लागला. मूळशंकराच्या चिंतनामध्ये, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, वर्तनामध्ये झालेला हा जो काही बदल आहे, हा बदल अंबाशंकरांच्या लक्षात आला आणि त्यांना वाटायला लागलं की अरे आपला मुलगा कुठे विरक्त होतो की काय, आणि विरक्त होऊन तो संन्यास धर्म धारण करतो की काय.
आणि मग तसं होऊ नये म्हणून अंबाशंकरांनी मूळ शंकराचा विवाह ठरविला. परंतु विवाह बंधनामध्ये, सांसारिक बंधनामध्ये, मोहमायेमध्ये मूळ शंकराला अडकायचं नव्हतं. म्हणून विवाह होण्याच्या आधीच मूळ शंकराने गृहत्याग केला आणि गृहत्याग करून तो बाहेर भटकंती करायला लागला. आता बाहेर फिरत असताना त्याने एका साधूकडून आपलं नवीन नाव धारण केलं. शुद्ध चैतन्य या नावाने ब्रह्मचर्य व्रत स्वीकारून तो देशभर फिरायला लागला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या साधूंच्या बरोबर त्याने चर्चा करायला सुरुवात केली. आपल्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडून मिळतात का यासाठी तो प्रयत्न करायला लागला. परंतु समाधानकारक अशा प्रकारची उत्तरं त्याला कुठेही मिळत नव्हती. मग तो केवळ ब्रह्मचारी असल्या कारणामुळे वेदाध्ययन करत असताना, इतर योगविद्या, इतर विद्यांचा अभ्यास करत असताना त्याचा बराचसा वेळ हा स्वयंपाक करण्यामध्ये, कारण स्वतःचा स्वयंपाक त्याला स्वतःलाच करावा लागत असे आणि म्हणून स्वयंपाक करण्यात 2 वेळचा वेळ जातो. म्हणून ब्रह्मचर्यामधून बाहेर पडून संन्यस्त होण्यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी म्हणून पूर्णानंद सरस्वती, स्वामी पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून संन्यस्त धर्माची दीक्षा ही त्यांनी घेतली आणि तेव्हापासून स्वामी दयानंद सरस्वती या नावाने मूळ शंकर हा प्रसिद्ध झाला. म्हणजे हयातभर पुढे त्यांची ओळख जी निर्माण झाली, स्वामी दयानंद सरस्वती ही पूर्णानंद सरस्वतींकडून ब्रह्मचर्याच्या संन्यस्त धर्माची दीक्षा घेतल्यानंतर ही निर्माण झाली. त्यानंतर 15 वर्ष विंध्य पर्वतापासून ते हिमालयापर्यंत दऱ्याखोऱ्यांच्या मधून त्यांनी भ्रमंती केली. वेदांत व योग यांचा सूक्ष्म अशा प्रकारचा अभ्यास त्यांनी केला. अनेक साधू संतांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केल्या. अध्यात्म, तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींच्या संबंधाने खूप मोठ्या प्रमाणावर चिंतन मनन त्याने केलं. परंतु त्याला हवा असणारा जो गुरुचा शोध होता तो मात्र अजूनही थांबलेला नव्हता आणि म्हणून योग्य गुरुच्या शोधामध्ये स्वामी दयानंद सरस्वती देशभर भटकत होते आणि देशभर भटकत असताना सन 1860 मध्ये मथुरेच्या विरजानंदांच्याकडे ते गेले आणि विरजानंदांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी विरजानंदांना आपण आत यावं का म्हणून ज्या वेळेला हाक मारले त्यावेळेला कोण आहे असं विरजानंदांनी विचारलं. त्यावेळेला स्वामी दयानंद सरस्वती म्हणाले की मी कोण आहे याचाच शोध घेतो आहे आणि तो शोध अजून मला लागलेला नाही आणि त्यासाठी तो शोध घेण्यासाठी मी कोण आहे हे मला समजावं म्हणूनच मी आपल्याकडे आलेलो आहे. आणि मग विरजानंदांनी त्यांना शिष्य करून घेतलं. खरं तर विरजानंद हे डोळ्याने अंध होते, परंतु त्यांचं व्यक्तिमत्व मात्र अत्यंत अलौकिक विलक्षण अशा पद्धतीचं होतं. प्रचंड ज्ञान असलेला असा हा गुरु, या गुरुच्या सानिध्यामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष अध्ययन हे स्वामी दयानंदांनी केलं. आणि त्यानंतर आता दयानंदांचं मूळ कुटुंब जे आहे ते अत्यंत सधन अशा प्रकारचं होतं. किंबहुना ते भटकंती करत असताना एके ठिकाणी एका पीठाचं अधिपत्य त्यांना द्यायला त्या पीठाचे अधिकारी तयार होते. परंतु ज्या सत्याचा शोध घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत त्या सत्याचा शोध घेण्यासाठी घरातील संपत्तीचा त्याग आपण केलेला आहे. म्हणून त्या पीठाधीशाला त्यांनी सांगितलं की मी संपत्तीचा भुकेला नाही आहे, मी अधिकारपदाचा भुकेला नाही आहे. तसं असतं तर माझ्या घरामध्ये प्रचंड असलेली संपत्ती त्यागून मी भटकत रानोमाळ फिरलो नसतो. आणि म्हणून असे अनेक मोहाचे प्रसंग या भटकंतीच्या काळामध्ये अनेक अवडंबर करणारे खोटारडे असे साधू देखील त्यांना भेटलेले होते. आणि त्यामुळेच एका भेटलेल्या साधूच्या जथ्याला त्या जथ्याने स्वामी दयानंदांना विरक्तपण देत असताना किंवा द्यावं, त्याने आपल्या कंपोमध्ये सामील व्हावं म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेले होते. त्यांच्या हातात असलेली दागदागिने, अंगठ्या सोन्याच्या वगैरे सुद्धा काढून घेतलेल्या होत्या. हे भोंदू लोक जे आहेत हेही त्यांनी अनुभवलेले होते.
आणि म्हणून खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करण्याचा त्यांचा जो चाललेला काही जो प्रयत्न होता, शोध होता, तो शोध विरजानंदांच्याकडे येऊन थांबला. आणि मग विरजानंदांच्याकडे 2.5 वर्ष थांबून त्यांनी पूर्ण ज्ञान प्राप्त केलं. आणि मग तिथून बाहेर पडत असताना ज्या वेळेला गुरुला गुरुदक्षिणा द्यायचा प्रश्न आला, त्यावेळेला त्यांच्याकडे द्यायला काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला स्वामी दयानंद असं म्हणतात, सुरुवातीच्या काळामध्ये काही लवंगा त्यांनी गुरूंच्या पायाचे ठेवल्या. ते म्हणाले मला अशा वस्तूंची गरज नाही. तर स्वामी दयानंद म्हणाले की मला स्वतःला तुम्हाला अर्पित करण्याखेरीज माझ्याकडे आता काहीही नाही. तर मग गुरूंनी त्यावेळेला विरजानंदांनी सांगितलं की मी तुझा स्वीकार करतो आहे. आणि मग गुरुदक्षिणेमध्ये त्यांनी मागितलं की संपूर्ण देशामध्ये वेदांचा ऱ्हास झालेला आहे, वैदिक संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. तर या वैदिक संस्कृतीचा, शुद्ध धर्माचा जो झालेला ऱ्हास आहे तो थांबविण्याचं तुम्ही काम करावं. वेदाचं शुद्ध स्वरूप, धर्माचं शुद्ध स्वरूप लोकांच्या पुढे आणण्याचं तू काम करावं, हीच मला गुरुदक्षिणा ठरेल. आणि मग हे वचन देऊन ते दक्षिणेस निघाले. आता गुरुदक्षिणा दिली, त्यानंतर तिथून पुढे गुरुचा निरोप घेऊन 1863 मध्ये आसेतू हिमाचल त्यांनी संचार केला. वैदिक धर्माचं शुद्ध स्वरूप समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. या वैदिक धर्माला जी काही रूढी परंपरांची जळमट लागलेली होती, ही जळमट बाजूला काढून दिव्य धर्म हा लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. स्वामी दयानंदांनी वैदिक साहित्याची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली. ती करत असताना, आपले विचार मांडत असताना, देशभर भ्रमंती करत असताना अनेक पंडितांशी, अनेक ऋषीमुनींशी, संन्यासांशी त्यांनी मोठ्या प्रमाणावर वादविवाद ही केलेला आपणास पाहावयास मिळतो. संस्कृतवर त्यांचं ते प्रकांड पंडित होते. संस्कृतवर प्रचंड प्रभुत्व त्यांचं होतं. संस्कृतावर असलेलं प्रभुत्व, वेदविद्येवर असलेला अधिकार, परमत खंडनासाठी त्यांचा असणारा जो काही आवेश आहे आणि अमोघ अशा प्रकारचं वक्तृत्व आणि आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी केलेलं भ्रमण, यामुळे स्वामी दयानंदांची तुलना ही आदि शंकराचार्यांच्या बरोबर त्या काळामध्ये व्हायला लागलेली होती. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून त्यांनी देशभर वैदिक संस्कृती, वैदिक धर्म, वेद यांचा प्रचार आणि प्रसार केला. सन 1869 मध्ये काशीच्या सनातनी धर्मपंडितांच्या बरोबर त्यांनी केलेला जो वादविवाद होता, या वादविवादामध्ये काशीच्या पंडितांनी शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य मांडत त्यांच्याशी वादविवाद केला. परंतु स्वामी दयानंदांच्या विचारामध्ये असणारी जी व्यापकता आहे, ती व्यापकता त्यांच्या लक्षात आली नाही. परंतु या वादविवादाने स्वामीजींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मात्र मिळवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वामी दयानंद सन 1872 मध्ये कलकत्त्याला गेले. आणि ते कलकत्त्याला गेलेले असताना तेथे ब्राह्म समाजाचे जे नेते आहेत, ब्राह्म समाजाचे नेते केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ ठाकूर यांनी त्यांचं मोठं स्वागत केलं. ब्राह्मो समाजाच्या विचारांचा प्रसार, ब्राह्म समाजाच्याकडून जी धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा सुरू होती, ती करण्यासाठी त्या कामामध्ये स्वामी दयानंदांनी आपणास मदत करावी अशा प्रकारची विनंती उभयतांनी त्यांना केली. परंतु ज्या वेळेला दोघांमध्ये चर्चा होत होती, उभयतांमध्ये चर्चा होत होती, त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की ब्राह्म समाजाची जी काही मतं आहेत, त्या ब्राह्म समाजाच्या मतांशी स्वामीजींच्या मतांचा मेळ बसत नाही आहे. म्हणजे वेद अपौरुषेय आहेत असं स्वामीजी मानत होते आणि त्याबरोबरच पुनर्जन्माचा सिद्धांत देखील स्वामीजी मान्य करत होते. आणि या दोन्ही गोष्टींना इथे ब्राह्म समाजामध्ये अजिबात स्थान नाही. त्या दोन्ही गोष्टी ब्राह्म समाजाने नाकारलेल्या आहेत. आणि त्यामुळे इथे ब्राह्म समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्यामध्ये साहचर्य होऊ शकलं नाही. परंतु या भेटीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट जी घडून आली, ती गोष्ट ही की स्वामी दयानंद सरस्वतींना या गोष्टीची जाणीव झाली की या देशामध्ये जर आपले मत, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर जी पंडितांची भाषा आहे, संस्कृत भाषा, ही पंडितांची भाषा
वापरून उपयोग नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला सर्वसामान्याला समजणारी हिंदी भाषा जी आहे, या हिंदी भाषेचा वापर आपल्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून त्यानंतरच्या कालखंडामध्ये स्वामीजींनी आर्य समाजी विचारांचा जो प्रचार प्रसारासाठी प्रयत्न केला, ग्रंथलेखन केलं, भाषणं दिली, त्या सगळ्यासाठी म्हणून त्यांनी हिंदी भाषेचा वापर केला. म्हणून हिंदीला राष्ट्रभाषा किंवा राष्ट्रीय भाषा बनविण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर सर्वप्रथम कोणी दिलेलं असेल तर ते योगदान स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. शुद्ध वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी, आपल्या मतांच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वामी दयानंद सरस्वतींनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. म्हणजे ब्राह्म समाजाच्या बरोबर वैचारिक मतभेद निर्माण झाल्यानंतर आपल्या मतांच्या प्रचाराकरिता प्रसाराकरिता त्यांनी आर्य समाज हा मुंबई या ठिकाणी 10 एप्रिल 1875 रोजी स्थापन केला. आर्य समाजाच्या स्थापनेनंतर स्वामीजी जवळजवळ 2 महिने पुण्याला राहिलेले होते. आणि 2 महिने पुण्यात राहिलेले असताना भिडेवाड्यामध्ये त्यांची 15 व्याख्यानं ही झालेली होती. आता या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी दलित वस्त्यांच्या मध्ये जाऊन वेद सांगायला सुरुवात केली. आता दलितांना वेद सांगणारे स्वामीजी हे पुण्यातील सनातन्यांना मान्य होणारे नव्हते आणि त्यामुळे पुण्यातील सनातन्यांनी प्रचंड मोठा विरोध हा स्वामी दयानंद सरस्वतींना केला. परंतु पुण्यातील प्रागतिक विचारांचे जे लोक होते त्यांनी स्वामीजींची हत्तीवर मिरवणूक काढायचं ठरवलं. न्यायमूर्ती रानडे त्याच्यामध्ये अग्रभागी होते आणि स्वामीजींची पुण्यामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढायची ठरवल्यानंतर मोठा प्रश्न हा निर्माण झालेला होता की पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी प्रचंड मोठा विरोध हा स्वामी दयानंदांना केलेला होता आणि त्यामुळे मिरवणूक उधळून लावली जाईल की काय अशा प्रकारची एक भीती या सगळ्यांना होती. तेव्हा या मिरवणुकीला संरक्षण देण्याचं काम हे रानड्यांच्या सांगण्यावरून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की आपल्या मताच्या प्रसारासाठी आणि आर्य समाजी लोकांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं म्हणून स्वामीजींनी सत्यार्थ प्रकाश, वेदभाष्य यासारखे ग्रंथ लिहिले. त्याबरोबर संस्कार विधी, पंचमहायज्ञ विधी, गोकरुणानिधी यासारखे ग्रंथलेखन देखील स्वामीजींनी केलं. आणि हे लेखन करून आर्य समाजी व्यक्तींनी कशा प्रकारे आपलं दैनंदिन वर्तन ठेवलं पाहिजे, त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा आपल्या आचरणामध्ये वापर केला पाहिजे, आचार विचार त्याचे कशा प्रकारचे असले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी त्या माध्यमातून त्यांनी सांगितल्या. आर्य समाजाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन अनेक तरुण त्यांच्या कार्यामध्ये सामील झाले. देशभर वेगवेगळ्या ठिकाणी आर्य समाजाच्या शाखा या निर्माण व्हायला लागल्या. खरं तर आर्य समाजाची स्थापना ही मुंबईत जरी झालेली असली तरी प्रत्यक्षामध्ये मात्र आर्य समाजाचा प्रसार हा पंजाबमध्ये प्रामुख्याने झाला. लाहोर हे आर्य समाजाचं प्रमुख केंद्र बनलं. पंजाब, काश्मीर, वायव्य प्रांतामध्ये आर्य समाजाच्या अनेक शाखा निघाल्या. सन 1878 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कर्नल ऑलकॉट यांनी स्वामीजींना पत्र लिहिलं, स्वामीजींच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर वर्षभरामध्येच ऑलकॉट आणि स्वामी दयानंद सरस्वती यांची भेट झाली आणि यांची भेट झाल्यानंतर सहारनपूर या ठिकाणी ती भेट झालेली होती. आणि त्या भेटीनंतर आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी या दोघांनी मिळून समाज सुधारणेचं आणि धर्म सुधारणेचं काम करावं असंही ठरलं. परंतु हे सौख्य फार काळ टिकलं नाही. नंतर या दोन्ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर वैचारिक मतभेद निर्माण होत गेले आणि त्यामधून सन 1881 मध्ये या दोन्ही संस्था परत स्वतंत्र झाल्या. स्वामी दयानंद सरस्वतींनी आपल्या आयुष्याच्या
अखेरच्या 2 वर्षांमध्ये राजस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्य समाजाचा प्रचार आणि प्रसार करायचं काम केलं. चित्तोड असेल, उदयपूर असेल, शहापूर असेल, जोधपूर असेल इत्यादी संस्थानांच्या मध्ये त्यांनी आर्य समाजाचा प्रचार आणि प्रचार केला. अनेक मोठमोठे राजे रजवाडे संस्थानिक हे आर्य समाजाच्या विचारांनी प्रभावित झाले, आर्य समाजी विचारांचे झाले. स्वामी दयानंदांनी दिलेला सगळ्यात मोठा संदेश म्हणजे वेदाकडे परत चला, आर्यावर्त हा आर्यांचा आहे ही त्यांनी घोषणा दिली होती. स्वामी दयानंद सरस्वती पुराणांना मानत नव्हते. ते पुराणे ही काल्पनिक आहेत असं त्यांचं मत होतं आणि म्हणून वेद हेच प्रमाण ग्रंथ आहेत असं त्यांचं मत होतं. स्वामीजींनी आर्य समाजाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यभराच्या कार्याच्या माध्यमातून स्त्री दास्य विमोचनासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. किंबहुना स्त्री दास्य विमोचनाचं जे स्वामीजींनी काम केलेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर पथदर्शक अशा प्रकारचं पुढील समाज सुधारकांच्यासाठी देखील ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्वामीजींनी मुलामुलींचं स्थान जे आहे, मुलामुलीं एक समान आहेत अशा प्रकारची भूमिका घेतली. मुलामुलींचे विवाह हे तरुणपणामध्ये झाले पाहिजेत ही भूमिका घेतली. बालविवाह करू नयेत, विधवा विवाह हे झाले पाहिजेत, त्याबरोबरच प्रीती विवाह, प्रेमविवाह झाले पाहिजेत. विधवांना हीन मानू नये, पडदा पद्धती, हुंडा पद्धती ही चुकीची आहे, ती बंद झाली पाहिजे. बहुपत्नीत्व पद्धती बंद केली पाहिजे. सती पद्धतीला विरोध करण्याचं काम हे स्वामीजींनी केलं. इतकंच नाही तर आर्य समाजाच्या माध्यमातून मुलींच्या करता कन्याशाळा आणि महाविद्यालयांची सुरुवात करून मुलींना शिक्षणाचा अधिकार हा त्यांनी दिला. इतकंच नाही तर स्त्रियांना त्यांनी अनेक प्रकारचे अधिकार हे दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांनी जो लिहिलेला सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर जो आर्य समाजींच्या करता प्रमाण ग्रंथ आहे, या ग्रंथाचे 2 भाग आहेत. म्हणजे एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये या सत्यार्थ प्रकाशाच्या पूर्वार्धामध्ये 10 प्रकरण आहेत आणि उत्तरार्धामध्ये 4 प्रकरणं समाविष्ट आहेत. पूर्वार्धात स्वामींनी धर्माच्या नावावर माजलेल्या पाखंडांचं, रूढींचं आणि अनेक भ्रांत कल्पना ज्या आहेत, आत्मघातकीय आचार विचार जे आहेत, याचं खंडन वेदांच्या आधाराने केलेलं होतं. आणि उत्तरार्ध जो आहे त्या उत्तरार्धामध्ये मुसलमानी धर्म असेल किंवा इस्लाम धर्म असेल, ख्रिस्ती धर्म असेल, यहुदी धर्म असेल, या धर्मातील दोषांवर टीका करण्याचं काम हे स्वामी दयानंदांनी केलेलं. खरं तर 19व्या शतकाचा प्रारंभीचा सगळा कालखंड जर आपण बघितला तर त्या कालखंडामध्ये काय आढळून येतं आपल्याला, तर ख्रिस्ती धर्मीय जे वेगवेगळे मिशनरी होते किंवा इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार करणारे मुल्ला मौलवी होते, यासारखे जे लोक होते ते हिंदू धर्मावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका करत असत. हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या कालबाह्य अशा प्रकारच्या रूढी परंपरांवर प्रचंड टीका करत असत आणि हा धर्म हा रानटी आहे अशा प्रकारची भूमिका ते व्यक्त करत असत. आणि म्हणून धर्मामध्ये असणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर टीका करून हिंदू धर्म हा कालबाह्य झालेला आहे अशा प्रकारची एक भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करून लोकांना ख्रिस्ती बनविण्याचं काम, लोकांना धर्मांतरित करण्याचं काम इस्लाम धर्मियांनी, इतर सगळ्यांनी केलेलं होतं. परंतु पहिल्या प्रथम कोणीतरी इस्लाम धर्मामध्ये असेल, ख्रिस्ती धर्मामध्ये असेल, यहुदी धर्मामध्ये असेल, या धर्ममतांच्या मध्ये असणाऱ्या अनेक चुकींवर बोट ठेवण्याचं काम जर कोणी पहिल्यांदा केलेलं असेल तर ते स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेलं आहे. म्हणजे धर्मांतरासाठी ज्या गोष्टींचा वापर आजपर्यंत परधर्मीय करत होते त्या परधर्मीयांच्या चुकांवर बोट ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर स्वामी दयानंद सरस्वतींनी केलं. दयानंदांनी वेदांचा आधार देऊन सांगितलं की वेदांमध्ये जाती व्यवस्था नाही, वेदांमध्ये स्पृश्यास्पृश्यता नाही, उच्च नीचता नाही,
त्यांनी वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार केला. खरं तर वर्णाश्रम धर्मामध्ये 4 वर्ण आणि 4 वर्णांमध्ये पुन्हा उच्च नीचतेची उतरंड आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्वामीजींनी सांगितलं की वेदांमध्ये अशा प्रकारची उतरंड नाही. ऋग्वेदामध्ये जन्मावर आधारित वर्ण नाही. वर्ण जन्माने मिळत नसून तो कर्माने मिळतो आणि त्यामुळे एखादा क्षुद्र वर्णात जन्मलेला व्यक्ती आपल्या आचरणाने उच्च वर्णामध्ये जाऊ शकतो आणि अधर्माचरणाने एखादा उच्च वर्णातील व्यक्ती कनिष्ठ वर्णात जाऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीला मिळणारा वर्ण हा त्याच्या जन्माने मिळत नसून त्याच्या कर्माने प्राप्त होतो हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार आहे हे सांगितलं. वेद ऐकण्याचा, वेद श्रवण करण्याचा, शिक्षण घेण्याचा अधिकार केवळ ब्राह्मण वर्णापुरते मर्यादित राहिलेला होता. ब्राह्मणेतरांना उपनयनाचा अधिकार नव्हता. ब्राह्मणेतरांना मोक्षाचा अधिकार शूद्रांना आणि स्त्रियांना नव्हता. ब्राह्मणेतरांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. यजन याजनाचा अधिकार नव्हता. परंतु स्वामी दयानंदांनी सांगितलं यज्ञ करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. वेद शिकण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. वेद श्रवण करण्याचा, पठन करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आणि जन्माने जात अथवा वर्ण प्राप्त होत नाही, तर वर्ण कर्माने प्राप्त होतो हे त्यांनी सांगितलं. वेदकालीन उपनयनाचा संस्कार स्त्रियांना देखील देण्याचं काम हे त्यांनी केलं. धार्मिक बाबतीमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या. प्रामुख्याने शिवरात्रीचा तो जो काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडला तेव्हापासून मूर्तीमध्ये ईश्वरी तत्व आहे या गोष्टीवरचा त्यांचा विश्वासच उडालेला होता. आणि म्हणून मूर्तीपूजा ही चुकीची आहे, मूर्तीमध्ये देव नाही ही भूमिका त्यांनी स्वीकारली. मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. बहुदेवतावादाला विरोध केला. ईश्वर एकच आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. ईश्वर अवतार घेत नाही. तो जर चराचरामध्ये भरून राहिलेला आहे, तो जर सर्वत्र भरून राहिलेला आहे, तर त्याला अवतार घेण्याची आवश्यकता काय अशा प्रकारची भूमिका स्वामी दयानंद सरस्वतींनी घेतली. म्हणून अवतारवादाला त्यांनी विरोध केला. यज्ञामध्ये होणारे पशुबळी जे होते, देवाच्या नावाने केले जाणारे पशुबळी जे होते, या पशुबळीला विरोध केला. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं श्राद्ध कर्म वगैरे करणं जे आहे हे सगळं अनावश्यक आहे, याची गरज नाही ही भूमिका त्यांनी घेतली. यंत्र तंत्र मंत्र यांना देखील मोठ्या प्रमाणावर विरोध करून या गोष्टी अमान्य केल्या. आणि इतकंच नाही तर ब्राह्मण पुरोहित हा हिंदूंमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. किंबहुना आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की ब्राह्मणांना भूदेव मानण्याची पद्धती हिंदू समाजामध्ये अस्तित्वात. म्हणजे स्वर्गामध्ये असणारे देव वेगळे आणि भूमीवर कोण, तर भूमीवर ब्राह्मण हे भूदेव आहेत, ईश्वरी अवतार आहेत असं मानण्याची कल्पना भारतीय समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये होती. तर ब्राह्मणांचं हे जे काही वर्चस्व आहे, हे जे श्रेष्ठत्व आहे, सामान्य जनता आणि ईश्वर यांच्यामधला ब्राह्मण मध्यस्थ आहे, ही जी काही भूमिका आहे, या भूमिकेला विरोध करण्याचं काम स्वामीजींनी केलं. स्वामी दयानंद सरस्वतींचं एक अतिशय क्रांतिकारक अशा प्रकारचं कार्य म्हणजे हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये सातत्याने असं म्हटलं जातं, हिंदू धर्माला एकच दरवाजा आहे, त्या दरवाज्यातून फक्त बाहेर जाता येतं आणि बाहेर गेलेल्या व्यक्तीला पुन्हा आत येता येत नाही. परंतु स्वामी दयानंदांनी या देशामध्ये धर्मांतरित झालेले, म्हणजे ख्रिश्चन असो द्यात, इस्लाम धर्म स्वीकारलेले असो द्यात, धर्मांतरित झालेले जे काही हिंदू धर्मीय होते त्या हिंदू धर्मीयांना शुद्ध करून स्वधर्मामध्ये परत घेण्याचं अत्यंत क्रांतिकारक अशा स्वरूपाचं कार्य हे त्यांनी केलेलं आहे. समुद्र पर्यटन निषिद्ध हे जे काही हिंदू धर्माने सांगितलेलं होतं त्याला त्यांनी विरोध केला. स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये गेलं पाहिजे, त्या देशांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या नवीन अशा प्रकारच्या ज्या काही पद्धती आहेत, अनेक चांगल्या गोष्टी ज्या काय आहेत त्या चांगल्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत, मान्य केल्या पाहिजेत, आचरणात आणल्या पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका
देखील त्यांनी व्यक्त केलेली होती. म्हणजे शुद्धीकरण चळवळ चालवून धर्मांतरितांना, ज्यांना पश्चाताप झालेला आहे, अरे आम्ही आमचा जो धर्म सोडलेला आहे त्या धर्मामध्येच आम्ही राहायला पाहिजे असं ज्यांना वाटत होतं, त्यांना शुद्ध करून पुन्हा स्वधर्मामध्ये घेण्याचं क्रांतिकारक कार्य त्यांनी केलं. स्वामी दयानंद सरस्वती हे पहिले राष्ट्रवादी विचारांचे धार्मिक नेते होते. 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता. खुद्द अनेकांनी, स्वामीजींच्या विरोधकांनी ब्रिटिश शासनाच्याकडे त्या काळामध्ये तक्रार केलेली होती की 1857चा उठाव होण्याच्या पूर्वी नानासाहेब पेशवे हे स्वामीजींना अनेकदा भेटलेले होते. म्हणजे हा उठाव घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा झालेली होती. तर या उठावामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर 1876 साली सर्वप्रथम स्वराज्य हा जो काही शब्दप्रयोग आहे, हा स्वराज्य शब्दप्रयोग हा स्वामीजींनीच केलेला होता. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम देखील स्वामीजींनीच केलं. एकदा एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्वामीजींना सांगितलं की तुम्ही ब्रिटिश शासनावर, ब्रिटिशांच्या सत्तेवर टीका करता, परंतु ब्रिटिश भारतामध्ये आले त्यामुळेच भारतीयांना जाणीव जागृती घडून आली. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक विद्या, कला, आधुनिक तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे भौतिक प्रगती भारतीयांची जी काही होते आहे त्यामध्ये ब्रिटिश शासनाचा खूप मोठा वाटा आहे. असं असताना तुम्ही ब्रिटिश शासनावर टीका कशी करता? त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्वपूर्ण आहे. ते असं म्हणाले होते की वाईटातील वाईट आपले राज्य हे चांगल्यातल्या चांगल्या परकीय राज्यापेक्षा उत्कृष्ट असते. त्यामुळे गुलामी ही कितीही चांगली असली तरी ती कधीच, पारतंत्र्य हे कधीच स्वराज्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. स्वराज्य हे अनेकदा कमी प्रतीचं जरी असलं, त्रासदायक जरी असलं, तरी देखील ते उत्तुंग किंवा वैभवशाली पारतंत्र्यापेक्षा निश्चितच चांगलं असतं. अशा प्रकारची राष्ट्रवादी भूमिका ही त्यांनी व्यक्त केली. स्वामी दयानंद सरस्वतींनी स्वदेशीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं. त्यांच्या कार्यामुळेच हिंदी लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला जो काही न्यूनगंड होता, आमची संस्कृती, आमचा धर्म हा न्यून आहे, मागासलेला आहे, हिंदी लोक हे रानटी आहेत, युरोपातल्या मागासलेल्या लोकांपेक्षा देखील मागासलेले आहेत, हे पाशवी आहेत, अशा प्रकारची एक भावना धर्माच्या निमित्ताने टीका करून ख्रिस्ती लोकांनी जी जनमानसावर बिंबविली होती ती तशी नसून वैदिक धर्म हा ब्रिटिशांच्या या सगळ्या धर्मांहून देखील श्रेष्ठ होता. त्यांच्या समाज व्यवस्थेपेक्षा देखील एकेकाळी हिंदी समाज व्यवस्था ही श्रेष्ठ होती हे दाखवून देऊन त्यांच्या मनामध्ये असलेला जो काही न्यूनगंड होता तो न्यूनगंड घालून आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल अभिमानाची आणि गौरवाची भावना भारतीय समाजामध्ये निर्माण करण्याचं काम जर सर्वप्रथम कोणी केलेलं असेल तर ते स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची यादी जरी आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुढे ज्यांनी अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं योगदान दिलं त्यामधील अनेक लोक हे स्वामीजींच्या विचारांनी प्रभावित झालेले आर्य समाजी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मादाम भिकाजी कामा असतील, भगतसिंग असतील, स्वामी श्रद्धानंद असतील, श्यामजी कृष्ण वर्मा असतील, लाला हरदयाळ, मदनलाल धिंगरा, रामप्रसाद बिस्मिल, न्यायमूर्ती रानडे, महात्मा हंसराज, लाला लजपत राय अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील स्वामीजींच्या विचारांनी प्रेरित झालेली आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठं अशा प्रकारचं योगदान दिलं. लाला लजपत रायांसारख्या आर्य समाजी व्यक्तींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी म्हणून टिळकांच्या मृत्यूनंतर टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स
सारख्या संस्थेची स्थापना केलेली होती. स्वामी दयानंदांचे अनुयायी लाला हंसराज यांनी सन 1886 मध्ये लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली. जवळजवळ 28 वर्ष या कॉलेजच्या प्राचार्यपदी राहून त्यांनी मोठ्या प्रमाणावर पंजाबमध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. या कॉलेजच्या व्यवस्थापन समितीच्या मार्फत देशभरामध्ये नंतरच्या काळामध्ये अनेक शैक्षणिक संस्था, हायस्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, ही निर्माण केली गेली. महाराष्ट्रामध्ये देखील कोल्हापूर, मुंबई, सोलापूर यासारख्या ठिकाणी महाविद्यालये स्थापन झाली. मला अतिशय अभिमान वाटतो की आर्य समाजाच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या दयानंद महाविद्यालयामध्ये, दयानंद काशीनाथ असावा नावाच्या हायस्कूलमध्ये माझं शिक्षण म्हणजे 5वी ते पदवीपर्यंतचं, म्हणजे माध्यमिक ते पदवीपर्यंत माझं पूर्ण शिक्षण दयानंद शिक्षण संस्थेमध्ये झालं. या गोष्टीचा मला निश्चित अभिमान वाटतो. 1901 मध्ये वैदिक पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी म्हणून स्वामी श्रद्धानंदांनी हरिद्वार जवळील कांगडी येथे गुरुकुलाची स्थापना केली आणि या गुरुकुलाच्या माध्यमातून वैदिक शिक्षण देण्याचं काम केलं. दयानंद अँग्लो वैदिक स्कूलमध्ये नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य आणि पौर्वात्य म्हणजे भारतीय वैदिक शिक्षण आणि त्याबरोबरच पाश्चात्य शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न झालेला होता. आणि अशा पद्धतीने स्वामी दयानंदांनी संपूर्ण देशाला समाजामध्ये असणाऱ्या जातीयता असेल, अस्पृश्यता असेल, उच्च नीचता असेल, स्त्रियांचं न्यून स्थान असेल, अशा सगळ्या गोष्टी त्यागण्यास सांगितलं. आणि हे सांगत असताना सप्रमाण वेदामध्ये याला कुठलाही आधार नाही हे त्यांनी सांगितलं. म्हणून व्हॅलेंटाईन टिरोल सारखा विचारवंत असं म्हणतो की आर्य समाजच खऱ्या अर्थाने भारतीय असंतोषाचा जनक आहे. ग. माडखोलकर यांनी हिंदू तत्वज्ञानाच्या पुरातन वृक्षावर वाढलेली विकृत विचारांची आणि विषारी रूढींची बांडगुळं काढून टाकण्यास जे दयानंदांनी जोरदार काढून टाकून त्या वैदिक धर्माला शुद्ध स्वरूप, जे जोरदार अशा प्रकारचं स्वरूप दिलं, त्याचं अतिशय कौतुक किंवा त्याचा गौरवाने उल्लेख हा केलेला आपणास पाहावयास मिळतो. थिओसॉफिकल सोसायटीच्या एक संस्थापक असणाऱ्या श्रीमती ब्लॅव्हटस्की यांनी काय म्हणलेलं आहे स्वामीजींच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल? ही गोष्ट निसंशय खरी आहे की शंकराचार्यानंतर भारतात दयानंदांहून अधिक योग्यतेचा संस्कृत पंडित, वक्ता आणि अत्यंत निर्भयपणे अनिष्ट गोष्टींचे खंडन करणारा दुसरा कोणीही झाला नाही. आता हे करत असताना सनातन्यांच्याकडून अनेकदा स्वामीजींना मारण्याचा प्रयत्न झाला. स्वामीजींना ठार मारण्यासाठी म्हणून अनेक प्रयत्न हे केले गेले, परंतु तरी देखील स्वामीजींनी कधीही आपलं काम थांबविले नाही. स्वामीजींच्या कार्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर स्वामीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा भारतीय समाज आणि धर्म सुधारणा चळवळीमध्ये जे योगदान दिलं, ते योगदान, त्याची प्रेरणा ही त्यांनी वेदांमधून घेतलेली होती. त्यापूर्वी प्रार्थना समाज असेल किंवा ब्राह्म समाज असेल, ब्राह्मो समाज असेल, या दोन्ही समाजी सुधारकांनी घेतलेली प्रेरणा ही पाश्चात्यांच्याकडून घेतलेली होती. परंतु भारतीय ह्याच्यामधून जी प्रेरणा स्वामीजींनी घेतली, तशी प्रेरणा ही कोणीही घेतलेली नव्हती. म्हणजे आपल्याच संस्कृतीमधून, आपल्याच धर्मग्रंथांच्या मधून प्रेरणा घेऊन समाज सुधारण्याचं आणि धर्म सुधारण्याचं काम स्वामीजींनी केलेलं होतं. अशा या महान व्यक्तिमत्वाचा देहांत 30 ऑक्टोबर 1883 रोजी अजमेर या ठिकाणी विष प्रयोगामुळे झाले. खरं तर असा विषप्रयोगाचा प्रयत्न यापूर्वीही 2दा झालेला होता. अनेकदा त्यांना दगडांनी, इतर वेगवेगळ्या गोष्टींनी मार देण्याचा प्रयत्नही झालेला होता.
परंतु असं असलं तरी आपलं कार्य त्यांनी थांबवलं नाही. भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासामध्ये, धर्म सुधारणेच्या इतिहासामध्ये स्वयंप्रेरणा घेऊन, वेदांतून प्रेरणा घेऊन, स्वसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन एक मोठं काम जे स्वामी दयानंद सरस्वतींनी केलं, त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण निश्चित तो व्हिडिओ शेअर करावा. हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.